नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 4th स्टँडर्डच्या स्कॉलरशिप एक्झामवरील क्वेश्चन्सचे सोल्युशन. सेक्शन 2 मॅथ्स, युनिट फर्स्ट, नंबर वर्क, त्यातील चॅप्टर नंबर 1 रीडिंग अँड रायटिंग ऑफ इंटरनॅशनल न्यूमरल्स, एक्सरसाइज 1. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया पहिल्या युनिटला. पहिलं युनिट आहे आपलं नंबर वर्क. त्यातील पहिलं चॅप्टर आहे रीडिंग अँड रायटिंग ऑफ इंटरनॅशनल नंबर्स. ओके, पहिली एक्सरसाइज आहे. क्वेश्चन नंबर 1, हाऊ इज द नंबर 98,584 रिटन इन वर्ड्स. 98,584 हा नंबर वर्ड्समध्ये कसा लिहिला जातो, तो ऑप्शन्स दिलेले आहे. या ठिकाणी आपल्याला 4, त्यातील करेक्ट ऑप्शन कोणता आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. बघा, ऑप्शन नंबर 1 काय दिलेला आहे, 98,084 नाही, या ठिकाणी 500 नाही आहे, म्हणून ऑप्शन फर्स्ट येणार नाही. सेकंड ऑप्शन पाहूया. सेकंड ऑप्शन काय दिला आहे, 98,584. येस, हा जो सेकंड ऑप्शन दिलेला आहे, हा दिलेला जो आपल्याला नंबर आहे तो वर्ड फॉर्ममध्ये करेक्ट आहे सेकंड ऑप्शनमधला, म्हणून या ठिकाणी ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2, आयडेंटिफाय द रॉंग पेअर फ्रॉम द गिवन पेअर्स ऑफ देवनागरी अँड इंटरनॅशनल न्यूमरल्स. ओके, या ठिकाणी आपल्याला काय ज्या दिलेल्या पेअर्स आहे त्यांच्यातून रॉंग पेअर कोणती आहे ती आयडेंटिफाय करायची आहे. या ठिकाणी आपल्याला देवनागरी आणि इंटरनॅशनल नंबर्स अशा पेअर दिलेल्या आहेत. ओके, बघा, ऑप्शन 1 दिलेला आहे आपल्याला 627, म्हणजे हा इंटरनॅशनल नंबर आहे आणि तो देवनागरीमध्ये लिहिलेला आहे. ही करेक्ट पेअर आहे. 1966 इंटरनॅशनल नंबर आहे आणि हा देवनागरी नंबर आहे. दोघी नंबर सेम आहेत, ही पण करेक्ट पेअर आहे. या ठिकाणी 20,465 हा देवनागरी नंबर आहे आणि 20,465 हा देखील इंटरनॅशनल नंबर आहे. सेम, म्हणजे ही पण पेअर करेक्ट पेअर आहे. ऑप्शन नंबर 4 दिलेला आहे 27,985 इंटरनॅशनल नंबर आहे आणि त्यालाच देवनागरी नंबरमध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे पेअर फोर्थ पेअर पण करेक्ट पेअर आहे. या ठिकाणी एकही रॉंग पेअर नाही आहे. दिलेला क्वेश्चन टाईप करताना काहीतरी रॉंग झालेला आहे. या ठिकाणी एकही रॉंग पेअर नाही आहे. सगळ्या पेअर्स कशा आहेत, करेक्ट पेअर आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3, ऑब्झर्व द अबॅकस अँड राईट द नंबर शोन इन इंटरनॅशनल न्यूमरल्स. ओके, या ठिकाणी आपल्याला एक अबॅकस दिलेला आहे आणि त्या अबॅकसमध्ये काही बीट्स दिलेले आहेत त्यांच्या पोझिशननुसार, आणि त्यावरून आपल्याला नंबर लिहायचा आहे आणि तो नंबर कशात शो केलेला आहे, इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये शो करायचा आहे. ओके, बघा, या ठिकाणी वन्स प्लेसमध्ये किती बीट्स आहे काउंट करूया. 1 2 3 4 5 6 बीट्स आहेत. टेन्स प्लेसमध्ये 3 बीट्स आहेत. 100 प्लेसमध्ये 4 बीट्स आहेत आणि 1000 प्लेसमध्ये 5 बीट्स आहेत. बघा काय नंबर तयार झाला, 5436. आणि हा जो नंबर आहे हा कोणत्या न्यूमरलमध्ये विचारलेला आहे, तर इंटरनॅशनल न्यूमरलमध्ये विचारलेला आहे. तर हा काय झाला, इंटरनॅशनल नंबर. ओके, असं ऑप्शनमध्ये आन्सर आहे का, येस, या ठिकाणी ऑप्शन 3 मध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4, राईट द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर यूजिंग इंटरनॅशनल न्यूमरल. ओके, बघा, ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर, ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर काय येईल, 9,999. आणि काय सांगितलेलं आहे, स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर, स्मॉलेस्ट 3 डिजिट काय येईल, 100. ओके, यांचं काय विचारलेलं आहे, डिफरन्स, राईट द डिफरन्स बिटवीन.
यांचं काय करावं लागेल मग सबस्ट्रॅक्शन. 9999मधून 100 सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. काय मिळेल आन्सर 9899 आणि ते पण कोणत्या न्यूमरलमध्ये, इंटरनॅशनल न्यूमरलमध्ये पाहिजे आहे. ओके, या ठिकाणी बघा ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 सेम नंबर आहे, पण हा दिलेला नंबर इंटरनॅशनल न्यूमरलमध्ये आणि हा देवनागरी न्यूमरलमध्ये आहे आणि आपल्याला विचारलेला आहे इंटरनॅशनल न्यूमरल, म्हणून या ठिकाणी ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ऑब्झर्व द सिम्बॉल्स अँड फाइंड द करेक्ट पेअर ऑफ नंबर्स फॉर्म. ओके, या ठिकाणी बघा आपल्याला काही सिम्बॉल्स दिलेले आहेत आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे करेक्ट पेअर ऑफ नंबर फॉर्म. या सिम्बॉल्सवरून कोणता नंबर फॉर्म होईल ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ओके, बघा या ठिकाणी 3 बॉक्स हे आपल्याला दिलेले आहेत आणि त्यात काय लिहिलेलं आहे TH फॉर 1000, म्हणजे 3000चे ब्लॉक्स आहेत. तर हा नंबर काय तयार होईल 3000. ओके, 3 ब्लॉक्स आहेत म्हणून 3. ओके, आणि प्लेस काय दिलेली आहे 1000 आहे म्हणून 3000. ओके, त्यानंतर पुढचे काय दिलेले आहेत आपल्याला सिम्बॉल 3 बॉक्स दिलेले आहेत आणि त्या ब्लॉक्समध्ये काय लिहिलेलं आहे T फॉर टेन्स, म्हणजे त्या नंबरची प्लेस काय असेल टेन्स प्लेस. ओके, 3 दिलेले आहेत, 3 ब्लॉक्स आहेत म्हणून 3 आणि कोणत्या पोझिशन दिलेली आहे त्याची टेन्स प्लेस दिलेली आहे म्हणून तो नंबर काय तयार होईल 30. तर यांना जर हे दोघं सिम्बॉल्स मिळून काय नंबर तयार होतो 3030. ओके, बघा ऑप्शन 2मध्ये दिलेला आहे 3030 आणि हा आहे आपला देवनागरी नंबर आणि हा दिलेला आहे इंटरनॅशनल नंबर. म्हणजे काय नंबर तयार झाला दिलेल्या सिम्बॉल्सवरून 3030. तर करेक्ट पेअर काय येईल मग ऑप्शन 2मध्ये जे आन्सर दिलेलं आहे ती करेक्ट पेअर येईल 3030 देवनागरी आणि इंटरनॅशनल नंबरमध्ये. ओके, हा नंबर तयार होईल दिलेल्या सिम्बॉल्सवरून. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. राईट द सम ऑफ द ग्रेटेस्ट 4 डिजिट इवन नंबर अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट ऑड नंबर. ओके, बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे सम करायची आहे कोणाची ग्रेटेस्ट 4 डिजिट इवन नंबर. ओके, नंबर कसा पाहिजे आपल्याला 4 डिजिट नंबर काय येईल 9999. पण आपल्याला कोणता नंबर पाहिजे आहे इवन नंबर हवा आहे. तर मग इवन नंबर काय येईल 9998. 99 जर घेतला तर 9 काय येतो ऑड नंबर येतो. आपल्याला त्यांनी स्पेशली सांगितलं आहे ग्रेटेस्ट 4 डिजिट इवन नंबर घ्यायचा आहे आणि काय सांगितलं आहे सम. त्यात कोणता नंबर ॲड करायचा आहे स्मॉलेस्ट 3 डिजिट ऑड नंबर. आता स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर कोणता येतो 100, पण आपल्याला काय सांगितलं आहे त्यांनी ऑड नंबर सांगितला आहे. तर ऑड नंबर काय येईल मग 101. ओके, यांची करायची आहे आपल्याला सम. 8 + 1 9, 9 + 1 10, कॅरी 1, 9 + 1 10. तर या ग्रेटेस्ट 4 डिजिट इवन नंबर आणि स्मॉलेस्ट 3 डिजिट ऑड नंबर यांची सम काय मिळाली आपल्याला 10099. बघा ऑप्शनमध्ये आन्सर आहे का येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. इन अ नंबर द डिजिट 9 इज ॲट युनिट प्लेस. द डिजिट 7, 5 and 8 आर ॲट टेन्स, हंड्रेड्स, 1000 प्लेसेस रिस्पेक्टिवली. राईट द नंबर यूजिंग इंटरनॅशनल नंबर. ओके, बघा काय सांगितलेलं आहे इन अ नंबर द डिजिट 9 इज ॲट युनिट प्लेस. 1000 प्लेस, 100 प्लेस, टेन्स प्लेस आणि वन्स प्लेस. बघा काय नंबर सांगितलेला आहे युनिट प्लेसवरती कोणता डिजिट आहे
9, त्यानंतर डिजिट्स रिस्पेक्टिवली 7 कोणत्या प्लेसला आहे, टेन्स प्लेसला 7, 5 हा डिजिट 100 प्लेसला आहे आणि 8 हा डिजिट 1000 प्लेसला आहे. राईट द नंबर युजिंग इंटरनॅशनल नंबर. तर इंटरनॅशनल नंबर कोणता तयार होईल, तर काय नंबर तयार झाला बघा, 8579. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का, येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. हाऊ इज द ग्रेटेस्ट 3 डिजिट इवन नंबर, राईट युजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. ओके, बघा काय विचारलेलं आहे. हाऊ इज द ग्रेटेस्ट 3 डिजिट इवन नंबर. ग्रेटेस्ट 3 डिजिट इवन नंबर. ग्रेटेस्ट 3 डिजिट इवन नंबर काय येईल, 998. हा आपल्याला इंटरनॅशनल न्यूमरलमध्ये लिहायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये पण 998 आहे आणि 4मध्ये पण 998 आहे, पण त्यांनी काय सांगितलं आहे, युजिंग इंटरनॅशनल न्यूमरल. इंटरनॅशनल न्यूमरलमध्ये कसं लिहाल, तर ऑप्शन 4मध्ये दिलेलं जे आन्सर आहे ते करेक्ट येईल. ओके, या फॉर्ममध्ये हा जो फॉर्म आहे हा काय आहे, इंटरनॅशनल न्यूमरल फॉर्म आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. 3277 प्लस 4503 यांची काय करायची आहे आपल्याला, सम. 3277 प्लस 4503 दिलेले नंबर्स हे आपल्याला देवनागरी नंबर्स दिलेले आहेत आणि आन्सर्स आपल्याला इंटरनॅशनल नंबरमध्ये दिलेले आहेत. चला तर मग या दोघं नंबर्सची ॲडिशन करूया. 7 + 3 10, कॅरी 1, 7 + 1 8, 5 + 2 7, 3 + 4 7. ॲडिशन काय मिळाली आपल्याला, 7780. बघा ऑप्शनमध्ये असं आन्सर आहे का, येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. हाऊ इज 7,500 रिटन युजिंग इंटरनॅशनल न्यूमरल. बघा काय सांगितलेलं आहे, 7,500 म्हणजे 1000 प्लेसला काय येईल, 7 आणि हाफ मीन्स काय येईल, 500. हा नंबर इंटरनॅशनल न्यूमरलमध्ये कसं लिहाल, तर काय येईल, इंटरनॅशनल न्यूमरलमध्ये नंबर 7500. तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आन्सर आहे का, येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11. व्हॉट नंबर डज नॉट फिट इन टू द ग्रुप. हे आपल्याला या ठिकाणी काही नंबर्स दिलेले आहेत, तर यांच्यामध्ये कोणता नंबर फिट होत नाही आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. बघा या ठिकाणी दिलेले 4 नंबर्स दिलेले आहेत, तर त्यातील 3 नंबर्स हे इंटरनॅशनल नंबर्स आहे आणि एक नंबर जो आहे तो देवनागरी नंबर दिलेला आहे. तर याच्यामध्ये कोणता नंबर, या ग्रुपमध्ये कोणता नंबर फिट नाही होते, देवनागरी न्यूमरल फॉर्ममध्ये दिलेला नंबर या गिवन नंबर ग्रुप्समध्ये फिट होत नाही आहे, म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, देवनागरी नंबर 5634. या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12. हाऊ विल यू राईट द नंबर 21,826 इन देवनागरी न्यूमरल. ओके, हा इंटरनॅशनल नंबर दिलेला आहे आणि याला आपल्याला देवनागरी नंबरमध्ये कसं लिहिता येईल, तर बघा ऑप्शन 1मध्ये जो दिलेला नंबर आहे तो या पद्धतीने लिहू. हा नंबर इंटरनॅशनल नंबर हा आपण देवनागरीमध्ये ऑप्शन 1मध्ये दिलेल्या आन्सरसारखा लिहिणार आहोत. या ठिकाणी ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13. राईट द डिजिट ॲट द 100 प्लेस इन द नंबर 79,654 इन इंटरनॅशनल न्यूमरल्स. काय म्हटलं आहे बघा, राईट द डिजिट ॲट द 100 प्लेस इन द नंबर
आता हा जो दिलेला नंबर आहे हा देवनागरी न्यूमरल फॉर्ममध्ये दिलेला नंबर आहे आणि ह्या नंबरच्या 100 प्लेसचा जो डिजिट आहे, 100 प्लेसला कोणता डिजिट आहे? 6 हा डिजिट आहे. तर 6 हा डिजिट इंटरनॅशनल न्यूमरलमध्ये कसा लिहितो आपण? तर इंटरनॅशनल न्यूमरलमध्ये या फॉर्ममध्ये लिहितो. ओके. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.